साहेबांनी मंगलप्रभात लोड साहेबांनी शंभूराज साहेबांनी मुंबईत दिले. सामंत साहेब अपडेटेड आहे. सामंत साहेब आपण याला सोप्या पद्धतीने करूया. तुम्ही ही 58 लाख नोंदींची यादी यांच्याकडे आहे. भूळ नको दादा ऐका ना, दादा तो केलेले आपण बाजूला ठेवू. दादा ते बाजूला समाज खुश आहे ना की तुम्ही 58 लाख नोंदी दिल्यात आम्हाला आणि आम्ही म्हणतो याचे आम्हाला प्रमाणपत्र द्या. तुम्ही दिले आमच्यात पोचून इथं मी सोपं करतो. आता हे बाजूला ठेवू. 58 लाख नोंदी आम्ही प्रमाणपत्र आहेत, त्याच्यापैकी किती दिली गेली आणि राहिलेले देऊन टाका. राहिलेले देऊन टाका. तुम्हाला जी 58 लाखची आम्ही पेन ड्राईव्ह दिली आहे, हार्ड डिस्क दिली आहे, नाही म्हणजे ती देणार आहे, त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला बायफर्गेट करून देतो. त्याच्यामध्ये पण मी आकडेवारी तुम्हाला 58,90,155 नोंदी आढळल्या. त्याच्यानंतर स्कॅनिंग जी झालेलं आहे ती 58,27,817, 58,26,869 जे आहेत अपलोड झाले वेबसाईटवर. बरोबर. बरीच व्हायच्यात म्हणजे किती जास्तीत जास्त एक 7,000, 8,000, 10,000 नोंदी अपलोड व्हायच्या राहिल्या. त्याच्यामध्ये जात प्रमाणपत्र 14,21,634 बरोबर आहे. आणि उरलेल्यांचा जो आता विषय आहे, आता 14 लाखांनी मागितल्यानंतर प्रलंबित संख्या आहे 1744 आणि नामंजूरची संख्या आहे 5,000. आता आपल्या याच्यामध्ये काय की 58 लाखामध्ये उरलेले जे आहेत त्यांना प्रमाणपत्र द्यायचं. 14 लाख सोडून 14 लाख बरोबर. आपण विषयावर आलो. आता बावनकुळेचं टेस्ट केलेले 22 लाख आम्ही वाटप केले, राहिलेले द्या. ही तिची यादी. हा ही आजची अपडेटेड यादी. आपण उदय सामंत साहेब आपण त्याला अजून इझिली करू. बाकीच्या लोकांना ग्रामपंचायत वाईज आपण ते पत्रक लावू. मी सांगतो त्याच्यात एकदम सोपं तुम्हाला. तुमच्याकडं तलाठी ग्रामसेवक यंत्रणा उभी, त्यांना फक्त सांगा ह्या 58 लाख नोंदी आहेत. उदाहरणार्थ तुमची सापडली तर अधिकाऱ्यांना सांगा तुमची सापडली तहसील जाऊन काढण्यात नको यादी लावा. यादी लावून टाका. आम्ही म्हणतो आम्ही ग्रामपंचायतला यादीच लावून टाकू. एकाच दिवसात होतं ते काम, एकाच दिवसात. नाहीतर मग जिल्हा निहाय जे पत्रक असतात. नाही हे सोपं तुमच्याकडे आहे. यंत्रणा आहे ना. सांगू ना आपण आपल्या ग्रामसेवक आणि तलाठी यंत्रणेला एका गावातली 20 सापडली. त्या 20 लोकांना आपल्या ग्रामसेवकनी तलाठीने संपर्क साधला तर तुमची नोंद सापडलेली ग्रामपंचायतीवर तुमचं नाव लावलेलं यादीमध्ये याप्रमाणे हे दाखल करा कागदपत्र तुमची प्रक्रिया चालू करा. लोकांना तो लेखी आम्हाला 28 तारखेची यादी नुसती द्या. 58 लाख वाटले. दादा पाहिजे तर आम्ही एवढं सोपं करू की त्याने ते तसं ते लावतील आणि फोटो सोपं करीनात नाही. मरमर व्हायला चालली म्हणतो ना आम्ही रोज मिळत काय म्हणतो आम्ही रोज तेच सांगतोय. सामंत साहेबाची आणि लाडभाऊची मरमर व्हायला चालली. आम्ही रोज म्हणतो ना मीडियात, काय अंधारात म्हणतो का काय. आणि आमचं तेवढंच भांडण आहे ना. भांडणच कोणतं आहे मग झालं सोपं पद्धत. राजेंना गौड भाऊ तुमच्या त्याच्यामध्ये फक्त काय करायचं की खालच्या स्तरावर जाऊन ग्रामपंचायत हा हे लावली. जे अपलोड झालेले आहे ना, हे सांगतो शिंदे साहेबांनी ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्या टायमाला त्यांनी ग्रामपंचायतला शिबिरं घेतली. शिबिरं म्हणतोय आता बंद पडली. परत चालू शिबिरं घेतले म्हणतोय. मी लाडभाऊ त्याच वेळेस सांगितलं होतं त्यांनी शिबिर घेतलं, शिबिर सुरू करा. पण आता ते काय व्हायला लागलं त्यांची बी अशी व्हायला लागली. दादा जे सोपं सांगतायत ना की एका गावामध्ये उदाहरणार्थ 50 नोंदी सापडल्या आपल्याकडे अपलोड झाल्या. ती अपलोडमध्ये 50 नावं काढायची, त्याच ग्रामपंचायतीवरती ती 50 नावांची यादी लावायची आणि त्या 50 नावांना इंडिव्हिज्युअल आपल्या तलाठी किंवा ग्रामसेवक दोघांनी संपर्क साधून तुमचं नाव त्या पात्र यादीमध्ये आहे, तुम्ही दाखला काढायची प्रक्रिया सुरू करा, एवढं त्यांना फक्त कळवायचं. दाखला काढण्याची कागदपत्र देण्याची जबाबदारी त्यांची. 58 लाख टोटल नोंदी शोधल्या, त्याच्यामध्ये ज्यांना दाखल दिले ते सुद्धा नाव आहेत. नाही नाही वर्ष द्यावी नाही मला नको बोलायचं. मी आता बोललो होणार नाही. आपण जे तुम्हाला तुम्हाला कुणाला मी क्लिअर करून घेऊ द्या. नाही तुम्ही आता इंग्लिश जोडी 2-3 शब्द त्यांचा वाढ असं टेन्शन नाही तर काय. मी ऐकलं मी सामंत साहेबाकडे बघतच नव्हतं दाटून मी मान आली असं. तुम्ही काय म्हणतात का ते ऐकतो ते विचारत फेक पडायचं काय ना. त्यांना एखादा बढती मिळायचं कुठं होईल ना टंबरला त्यांचं. सरकारला धरून करायला लागतंय. त्यांना धाक पडतो तुमचं. तुम्ही लगेच सोपे आहेत का बाबा. हॅलो एक मिनिट. हॅलो 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 हा ते आपले हे बोलतात उदय सामंत साहेब बोलतात.
नमस्कार. 28 मध्ये कमी नाही